मनुष्य मेल्याच्या नंतरही शिवकथा श्रवण केल्याच्या नंतर त्याला ही मुक्ती मिळते। ह्या माध्यमातून आपण ती कथा श्रवण केली। कितीही पापी मनुष्य असेल आणि कशीही व्याभिचार करणारी स्त्री असो, पण श्रद्धेने भाव विभोर होऊन जर शिवकथा आपण हृदयामध्ये श्रवण करून हृदयामध्ये स्थापन जर केली तर त्या जीवाला मोक्ष मिळतो, शिवलोक प्राप्त होतो। आणि सूत महाराज शौनक महाराजाला वर्णन करत असताना शौनक महाराजांना एवढी आवड लागली त्या कथेची की जशी आज जगामध्ये शिवकथा 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 कुठेही पहा। आता पहा, उद्याच्याला परवा दिवशी सोमवार येतो, लगेच सोमवार आले की मंदिर गच्च भरतात। वेड लागलं महाराज शिवजींचं, आणि वेड लागायलाच पाहिजे, कोणाचं तरी वेड लागायला पाहिजे। आमच्या संत महात्म्याला त्या पंढरपूरच्या भूताचं वेड लागलं होतं। वेडा रे वेडा रे वेडा रे वेडा रे पंढरी, त्या पंढरीचं वेड। आणि वेड होऊनच महाराज परमार्थामध्ये जर तुम्ही वेडे झालात, भिकारी झालात, भगवान परमात्मा लगेच हाती धरतात। संत महात्मे देखील सुद्धा म्हणतात, होईन भिकारी भिकारी पंढरीचा वार। त्या परमार्थामध्ये वेड व्हायला पाहिजे, आणि वेड एकदा झालं ना त्या भगवान परमात्माला, त्या शिवजीला आपलं ही वेड लागतं बरं का। वेड लागतं महाराज। ती राधिका भगवान परमात्म्यावरती एवढं प्रेम करायची तर गोपाल कृष्ण तिच्या बगर एक मिनिटही राहत नसायचं। भागवतामध्ये सुंदर कथा आलेल्या आहेत। त्या गोपाळांसाठी वेडा व्हायचा माझा कन्हैया, तसं शिवजींसाठी तुम्ही आता वेडे आहेत। पण एक सांगतो माता मौल्यांनो, पुरुष वर्गांनो, देवा पुढे गेल्याच्या नंतर देवाला डोळे भरून पाहिलं पाहिजे का देवा पुढे गेल्यावर डोळे झाकले पाहिजे? झोपले काय ओ वडीकर? आपण मंदिरामध्ये पंढरपूरला जातो बरोबर की नाही? पंढरपूरला गेल्याच्या नंतर कधीच भगवा आपलं कामा संसारामध्ये आलिप्त होऊन कधीतरी पंढरपूरला जायचं आषाढी वारीला, आणि आषाढी वारीला गेल्याच्या नंतर 18 घंटे भारीला उभा राहायचं, 18 घंटे, आणि इकडून तिकडून कसा तरी आपला नंबर लागतो विठ्ठलाच्या दर्शनाला। तिथं गेल्यानंतर डोळे झाकले पाहिजे का भरून डोळे उघडे ठेवून देवाला पाहिलं पाहिजे? आपण काय करतो? आपण काय करतो? तिथे गेलं की रामकृष्ण रामकृष्ण विठ्ठला परिवाराकडे थोडं लक्ष दे, सुखाचं ठेवू, हे कर ते कर, आणि त्याच्या पुढे 1 रुपया आपण त्या दानपेटीमध्ये। खरं सांगा, इमानदारीने सांगा, देवा पुढे गेल्यावर त्याला डोळे भरून पाहायला पाहिजे का आपण पाहतो का डोळे झाकून तिथं दर्शन घेतो? एक तरी मला प्रमाण सांगा, एक तरी श्लोक सांगा की देवा पुढे गेल्यानंतर डोळे झाकून दर्शन घेतलं पाहिजे, दाखवा ना। पण प्रमाण सांगू का मी? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती,
बरोबर की नाही? सदा माझे डोळे झडो तुझे मूर्ती. आणखीन एक. डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख तेची मज सुख दे देवा. सुंदर ते ध्यान उभे बीते बंदी. बरोबर की नाही? देवा पुढे गेल्याच्या नंतर अजिबात डोळे झाकायचे नाही माय. ओ माय माऊली, देवा पुढे गेल्यानंतर आपले डोळे उघडे ठेवून त्याला भरभरून पाहायचं. भरभरून पाहायचं, डोळे भरून पाहायचं. संसारामधून वेळ भेटत नाही त्याच्या भेटीला जायला आपल्याला कधी, पण मंदिरामध्ये गेल्यानंतर कधीच डोळे झाकायचे नाही. तुम्ही डोळे झाकले, वाक्य लिहून घ्या बरं का. तुम्ही डोळे झाकले रे बाबा की तुम्ही संसारातलंच मागणार, तुम्हाला दुसरं काहीच मागता येणार नाही. हे तुम्ही लिहून घ्या. तुम्ही आणखीन बी प्रयत्न करून पहा. तुम्ही डोळे झाकले, तुम्ही फक्त पहिला विचार घरातल्यांना सुखी ठेव, कोणाला नोकरी नसेल तर माझ्या मुलीला नोकरी लागू दे, हेच मागणार, दुसरं काहीच डोक्यात येणार नाही. तुम्ही पहा आणखीन बी. पण देवासमोर गेल्यानंतर डोळे झाकायचे नाही. डोळे उघडे ठेवून देवाला डोळ्यामध्ये साठवायचं. आणि ज्या वेळी तुम्ही डोळ्यामध्ये साठवलं की ते हृदयामध्ये वारंवार विचार करणार. तुम्ही आणखीन पहा, दिवसभर कोणत्याही एखाद्या गोष्टीचा आपण विचार जर केला तर त्या विचाराचं स्वप्न संध्याकाळी झोपल्यानंतर पडतं माय. बाकी जगामध्ये सगळे स्वप्न पडतील, पण तुम्ही ज्याच्यावरती, ज्या देवावरती प्रेम करतात ना, तो देव लवकर स्वप्नामध्ये येणार नाही बरं. आणि सगळ्यात लवकर फास्ट देवापर्यंत जायचं का हे साध्य म्हणजे देवाला स्वप्नामध्ये अगोदर बोलून घ्यायचं. आणि स्वप्नामध्ये आणण्यासाठी तेवढी श्रद्धा, तेवढा भाव ठेवा लागतो. या चंचुलेने आयुष्यभर पाप पाप केलं माय, पण शेवटच्या क्षणाला एका शिवालयामध्ये गेले महाराज, गोकर्ण तीर्थक्षेत्री. आणि त्या शिवालयामध्ये कथा चालू असताना तिचं एवढा तिला आनंद वाटला, ती शिवमय झाली, शिवमय झाली, शिवच होऊन गेली आणि शिवलोकाला प्राप्त झाली. ऐका ना, शिवलोकाला प्राप्त झाली. यात नवल काय? शिवलोकामध्ये गेल्याच्या नंतर आपला पती पिशाच योनीमध्ये गेलाय, तर त्याला तिथून बाहेर काढण्याची ताकद ह्या भावामध्ये आहे. आणि हा भगवत चिंतनामधला भाव जर तुम्ही समर्पण निस्वार्थपणाने जर ठेवाल तर शिवजी तुमच्या पाठीमागे सदैव उभा राहतात. दुःख असो किंवा काही असो, शिवजी त्याचं निर्वाह करतात. संकटामध्ये उभा राहतात, पण फक्त शिवजींचं झालं पाहिजे, शिवजींचं झालं पाहिजे. हो काशी के विश्वनाथा, पार्वती के सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. 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 भोले बाबा
जाला एक इशारे पर सब ही गट गलिया सब ही गट गलिया तेरे धरती पर ही तेरे नाम से भी सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया समुद्र मंथनामधून ज्यावेळेस विष निघलं महाराज त्या विषाने सगळं जग थैथाय मान होऊ लागलं त्यावेळेस ते विष कोणालाही प्राशन करता नाही आलं जगाच्या कल्याणासाठी माझ्या शिवजीने ते विष प्राशन केलं माऊली का भक्तांनी त्याच्यावरती भाव विभोर होऊन जर प्रेम केलं तर शिवजी त्याच्या दुःखाचं निर्विकरण करतात शौनक महाराज म्हणतात महाराज ही कथा आम्हाला खूप आवडू लागली कृपया करून ही कथा आम्हाला तुम्हीच सांगा विनंती केली आणि सूत महाराजही खुश झाले की असेच भक्त पाहिजेत पाहिजे आज मंडप जवळपास पाठीमागं महिलांनी गच भरून टाकला एवढं वेळ लागतं मग शिवकथेचं आणि मग शिवपुराणाला सुरुवात होते सूत महाराज शौनक महाराजाला सांगतात मंगलाचरणामध्ये अज्ञात मंगलम जात समान भावा हा शिवजी जे आहेत ते विश्वचालक आहेत आणि मंगल चरणामध्ये त्यांना अजन्म म्हटलेलं आहे तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी या शिवपुराणामध्ये प्रमुखतः 7 संहिता सांगितलेल्या आहेत 7 संहिता आणि आपली कथा ही 7 दिवस आहे जेवढं आपल्याला संहितेमधून ज्ञान आपल्याला बाहेर काढता येईल तेवढं काढण्याचा प्रयत्न करूया आणि रोज पाहता येईल तेवढं आपण एक संहिताचा मंगल वर्णन करून आपण सगळे मिळून त्याचं चिंतन करूया प्रथम संहितेमध्ये शिवजींचं प्राकट्यकरण सांगितलेलं आहे कारण शिवजी हे अजन्म आहेत शिवजींचा जन्म नाही आणि या शिवजीला 5 मुख सांगितलेले आहेत ऐका बरं का थोडस आज हे वर्णन करत असताना याच्यामध्ये पूज्य महात्म्य सांगितलेलं आहे शिवजींचं अथांग वर्णन आहे थोडंसं जड जाईल आजचे दिवस पण चांगले उंच कान करून ऐका आत्ताच तर सुरुवात झाली आहे आणि या पहिल्या संहितेमध्ये शिवजींचा जन्म उत्सव आहे आणि शिवजींचा जन्म सांगता येईल कोणाला महिला मंडळ काकी नाही का शिवजींचा जन्म उत्सव नाही अगो बाय शिवजींत प्रिय आहेत ना सगळ्यांना जन्म उत्सव माहित नाही कोणालाच नाही जाऊ दे मी सांगतो तुम्हाला पण माहिती आहे महाशिवरात्री दिवशी शिवजी पिंड स्वरूपामध्ये विराजमान झालेले आहात हे शिवजी सृष्टीचे चालक मालक देखील आहात आणि पुढे शौनक महाराज म्हणतात आम्हाला ही कथा ऐकायची
तर सूत महाराज म्हणतात, मला ही कथा व्यास महाराजांनी सांगितलेली आहे. कुठे सांगितली? जिथे त्रिवेणी संगम आहे, प्रयागराज येथे महर्षी वेदव्यासांनी सूत महाराजांना ही कथा सांगितलेली आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती हा 3 नद्याचा संगम आहे तिथे. या प्रयागराज येथे देखील सुद्धा आज 18,000 ऋषीमुनी एकत्र आलेले आहेत आणि तिथे सुतांचंही आगमन झालेलं आहे. त्यामध्ये सूत महाराजांना आणखीन एक नाव सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी, रोमहर्षण. आणि शिवजी ची कथा इथून पुढे सूत शौनकांना सांगत आहेत, सनकादिक कुमार व्यास महाराजांना सांगत आहेत आणि सनत कुमारांना नंदिकेश्वर भगवान ही कथा सांगत आहे. असा 3 जणांचा संगम आहे या कथेमध्ये. सूत महाराज सांगू लागले, या सृष्टीच्या सत्ययुगामध्ये हे शिवपुराण जे आहे हे 12 संहितेचं शिवपुराण होते बरं का. किती संहितेचं? 12 संहितेचं. आता आपण किती संहिता पाहू लागलो? 7 संहिता. त्या 12 संहितेचं शिवपुराण होते, म्हणजे 1 कोटी श्लोकाचं शिवपुराण होते पूर्वी. 1 कोटी श्लोकाचं. आता ते गाळत आणण्याचं काम म्हणजे तुम्ही आम्ही आळशी झालोत. एवढा वेळ कोणाला नाहीये. काल मी म्हटलं कमीत कमी आपण 4 तास कथा करूया, पण म्हणे महाराज गुडघे दम धरतील का, बसणं होईल का, म्हणून आपण पुन्हा 1 तास गाळून टाकला. या संहितेमध्ये 12 संहितेमध्ये विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता, मातृ संहिता, एकदश रुद्र संहिता, कैलास संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, सहस्र संहिता आणि वायू संहिता आणि धर्म संहिता, अशा 12 संहिता होत्या सुरुवातीला. मग त्यातून गाळण्याचा प्रयत्न केला आणि 1 लाख श्लोकाचं शिवपुराण तुमच्या आमच्या करता साधू संतांनी लिहून ठेवलं महाराज. पण त्याच्यामध्ये देखील सुद्धा रस राहिला नाही. त्याच्यामध्ये विद्येश्वर संहिता, त्यामध्ये 10,000 श्लोकाची संहिता होती. रुद्र संहितेमध्ये 8,000 श्लोक आहेत. विनायक संहितेमध्ये 8,000 श्लोक आहेत. उमा संहितेमध्ये 8,000 श्लोक आहेत. मातृ संहितेमध्ये पुन्हा 8,000 श्लोक आहेत. एकदश रुद्रा संहितामध्ये 13,000 श्लोक आहेत. कैलास संहितेमध्ये 6,000 श्लोक आहेत. शतरुद्रा संहितेमध्ये 3,000 श्लोक आहेत. कोटी रुद्र संहितेमध्ये 9,000 श्लोक सांगितले आहेत. सहस्र कोटी रुद्र संहितेमध्ये 11,000 श्लोक सांगितलेत. धर्म संहितेमध्ये 12,000 श्लोक सांगितलेले आहेत. पण मग इथे व्यास महाराज चिंताग्रस्त झाले की एवढे श्लोक आहेत, कवा वाचन व्हायचं म्हणे तुमच्या आमच्यांना. आणि मग खिन्न भिन्न झाले, काय करावं. आणि तेवढ्या सनत कुमारांचं तिथे आगमन झालं आणि व्यास महाराजाला म्हटले, नेमकं झालं काय तुम्हाला? म्हटले काय करावं, हा समाज आळशी होत चालला आणि यांच्या उद्धारासाठी काय केलं पाहिजे की जेणेकरून यांचा तात्काळ उद्धार होईल. आणि मग सनत कुमाराच्या आज्ञेनुसार व्यास महाराजांना सांगितलं की तुम्ही शिवपुराणाची रचना करा, म्हणजे त्यांचा उद्धार होईल. हो, भोल दैवत आहे. एकदा त्या शिवाचं नामाचा उच्चार केला तर शिवजी त्याचं सगळं दुःखाचं निराकरण करतात आणि सुख त्याच्या जीवनामध्ये मंगलमय वातावरणामध्ये प्रविष्ट करतात. आणि मग व्यास महाराजांनी सगळे श्लोक गाळून टाकले आणि मग 24,000चं शिवपुराण तुमच्या आमच्या करता निर्माण केले. ते मी तुमच्या पुढे वर्णन करत आहे. आणि मग या 24,000 श्लोकामध्ये 7 संहिता सांगितलेल्या आहेत. एक विद्येश्वर संहिता,
2 रुद्र संहिता, 3 शतरुद्र संहिता, 4 कोटी रुद्र संहिता, 5 उमा संहिता, 6 कैलास संहिता आणि 7 वायू संहिता. आणि मग इथून पुढे शिवपुराणाला सुरुवात होते. सुरुवातीला विद्येश्वर संहिता सांगितलेली आहे आणि या संहितेमध्ये शिवजींचं प्रागट्य करून सांगितलेलं आहे. सृष्टीमध्ये शिवजींनी निर्माण केलेल्या ब्रह्मदेव आणि विष्णू हे दोघं निर्माण केले आणि सांगितलं सगळ्यांना काम वाटून दिले आणि सगळे सृष्टी रचनेमध्ये कामामध्ये लागले. आणि कामामध्ये लागत असताना माय एकदा ब्रह्मदेवाला खूप अहंकार झाला की मी ही सगळी सृष्टी निर्माण केली, मी ही सगळी सृष्टी निर्माण केली, मी डोंगर निर्माण केले, झाडं निर्माण केले, मी ह्या मनुष्य देह निर्माण केला, असा अहंकार झाला आणि स्वतःला देव मानू लागले. देव मानू लागले. सगळ्यांना म्हणू लागले मी देव आहे, मी ब्रह्मा आहे, मी ब्रह्मा आहे. सगळ्यांनी माझा ऐकायचं. आमच्या माऊलीकून पत्रिकेमध्ये नाव हुकले टाकायचं. माझं नाव नाही टाकलं, माझं नाव नाही टाकलं. अरे आप्पा मोकळा मंगळवार तू नेमका कुठून आलाय? तुझं बायको लेकर तुझं घरी नीट नाव घेत नाही सुंबळ्या, आणि तू नुसतं अरे एक भक्त आहे तो आणि स्वतः एकट्याच्या जीवावरती कार्यक्रम करतो. विनाकारण त्याला माझं नाव नाही टाकलं. माझं अरे तुझं नाव पत्रिकेत टाकल्यानंतर काय तुला काय मुख्यमंत्री सही करायला येणार आहे का? इथे ब्रह्मदेव अहंकाराला काही बी. आता हा इथं जे काही महिला वर्ग आला जवळपास, आता इथे जवळपास 200-300च्या पुढे महिला आल्या. तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं का? ओ माय, कोणी आमंत्रण दिलं का तुम्हाला? नाही. कारण देवाच्या कार्याला कुठल्या प्रकारचं आमंत्रण लागत नाही. त्यांनी मला सांगितलंच नाही. अरे त्यांनी सांगितलं नाही त्याच्या घरचा कार्यक्रम आहे का त्याचा, अरे ह्या जगाचा मालकाचा कार्यक्रम आहे का त्याच्या पुरीचं लग्न आहे? आणखी नाही, त्याचं लग्न झालं नाही आणखीन आहे की त्याच्या का? हा पुरीचं लग्न असल्यावर मग सांगा हो या ना, ओ पाहुणे आमच्या मुलीचं लग्न या बरं का, ओ ताई या बरं का, आहे की नाही? असं विनाकारणच ते माझं नाव नाही टाकलं आणि मला बोलले अरे सुंबळ्या तुला घरी चांगलं कोणी बोलत नाही, हा तुला पाणी आण म्हटलं तर त्याला तुला नावाने हाका मारती ती माय. हा अहंकार धरता कामा नाही, अजिबात नाही. मी पहिल्या दिवशी इथे आलो, देवाच्या कृपेने मी हे टाकू लागलोय बरं का, हे मॅट टाकू लागलोय. ही मॅट मी झाडून घेतली पुन्हा, याला हे झटकवलंय. त्याच्यानंतर इथलं बरंचसं काही, अरे कोण महाराज आणि कोण काय, कोणी नाही. हा हा, तो वर बसलेला आहे ना, तो सगळ्यांचा बाप आहे, तो परमेश्वर आहे, तो नियंता आहे आणि त्याचे तुम्ही आम्ही लेकर आहे. फक्त फरक एवढा, मी व्यासपीठावर बसलोय, मी थोडं वाचून तुमच्या पुढे सांगतोय. खाली उतरल्याच्या नंतर मला कसला गही कळत नाही. कोण महाराज? आपण महाराज नाही, आपण त्या भगवंताचे दास आहोत, दास. हा, कोणता पंडित नाही, कोणता शास्त्री नाही, कुठला कुहाहीच नाहीत आपण. हा, फक्त महाराज हा शब्द माझ्या ज्ञानोबा माऊलीला वापरलेला आहे. हा, माझ्या ज्ञानोबा माऊलीला आणि संत महात्मेला, ती त्यांना पदवी शोभती. हा, आपल्याला नाही शोभत. आपण दास आहोत आणि हे कार्य एकट्याच नाही, हे सगळं तुमच्याच आहे. याला सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे, सगळ्यांनी जवळ आलं पाहिजे. काय कमी आहे काय जास्त आहे याची विचारपूस मीमांसा केली पाहिजे. शिवजींना हेच जास्त आवडतं. मी काल बोलून गेलो तुम्हाला, शिवजी पुढं तुम्ही पिंडीवरती एक काय भांडभर दही जरी टाकलं आणि थोडं जरी म्हटलं आपली पूजा बरं का, आज सगळे प्रसाद या, आपली पूजा आहे आज, आपली पूजा आहे, सगळ्या देखत ती दही अशी बारीक धार लावणार एक हंड्याची, सगळ्याला दाखवणार मी पूजा करतोय, पहा मी दही आणलंय पूजा करायला, पहा दही आणलंय. मान्य होणार नाही, अजिबात नाही, मान्य होत नाही. शिवजींना ते मान्य होत नाही. तू दही आणू नको,
तू दूध आणू नको, तू तूप आणू नको, तू काही आणू नको, पण फक्त तू माय दुसऱ्याला फक्त चांगलं मन. शिवजी तुझ्या पाठीमागं उभा राहतील. तू चांगलं मन, हा तू चांगलं मन, तू फक्त चांगला विचार कर. शिवजी तुझ्या घरावरती विराजमान होतील बेट्या. फक्त तू चांगलं मन. भला किसी का करना सको तुम, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना.